बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव अकोला मार्गावर राज्यस्तरीय दक्षता पथकाने अवैध गॅस रिफिलिंगवर धडक कारवाई केली। या कारवाईत सुमारे 86 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून एका आरोपीला ताब्यात घेण्यात आले आहे। अन्न व नागरी पुरवठा विभागाच्या राज्यस्तरीय दक्षता पथकाने बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव अकोला राष्ट्रीय महामार्गावरील हॉटेल सुदर्शन परिसरात अवैध गॅस रिफिलिंग विरोधात मोठी कारवाई केली। गुप्त माहितीच्या आधारे टाकलेल्या या धाडीत मोठ्या गॅस कॅप्सूल टँकरमध्ये बेकायदेशीररित्या गॅस काढून तो लहान टँकर आणि सिलेंडरमध्ये भरला जात असल्याचे आढळून आले। प्राथमिक माहितीनुसार हा गॅस पुढे अवैध विक्रीसाठी पाठविण्याची तयारी सुरू होती। कारवाई दरम्यान गॅस टँकर, 11 सिलेंडर, लहान टँकर आणि इतर साहित्य असा एकूण 86 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। घटनास्थळावरून एका आरोपीला ताब्यात घेऊन पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले असून फरार झालेल्या इतर संशयितांचा शोध सुरू आहे। पुढील तपास संबंधित यंत्रणांकडून सुरू आहे। अन्न व नागरी पुरवठा विभागाच्या राज्यस्तरीय दक्षता पथकाचे प्रमुख श्री चंद्रकांतजी डांगे साहेब यांना खात्रीलायक खबर मिळाली होती। त्या अनुषंगाने आमचं पथक खामगाव शिवारामध्ये इथे दाखल झालं। त्या अनुषंगाने आम्ही इथे धाड टाकली असता ऑइल कंपनीमधून भरून आलेल्या टँकरमधून शिनी एका उभ्या असलेल्या टँकरमध्ये गॅस काढून शिनी गैरमार्गाने गॅस काढून तो काही नोझल मार्गे गॅस सिलेंडरमध्ये व्यावसायिक स्वरूपाच्या आणि घरगुती स्वरूपाच्या सिलेंडरमध्ये भरण्यासाठी तो चोरीच्या मार्गाने काढला जात होता। त्याच वेळेस आम्ही इथे धाड टाकून एक आरोपीसह मुद्देमाल पकडलेला आहे। आरोपीचं नाव आहे रवी वाय बसे म्हणून, ड्रायव्हर आहे ते। मुद्देमाल एकूण अंदाजे 87 लाखापर्यंत मुद्देमाल जप्त केलेला आहे।